सकाळी सकाळी एवढं छान दृश्य पाहायला मिळालं ना, की इतकं छान वाटलं की काय सांगावं. इतका छान पाऊस पडत होता रिमझिम. बहुतेक रात्रभर चालू असावा. कारण एवढं थंड झालेलं वातावरण ना, ते बघून एकदम शांत वाटलं सकाळी सकाळी आणि खरंच मन खूप शांत झालं. आता मी हे सगळं बघत बसणार आणि टिफिनला उशिरून आणि असं तर काही होणार नाही. मग म्हटलं चला स्वामीलाच पोळ्या करायला दिल्या आज. म्हटलं कर तू पोळी, मी भाजी बनवते म्हणजे पटकन टिफिन होईल. असं काही नाही हो. मी करत असले ना काही तर आमच्या सगळ्या स्वामीला पण लागतं. जे मम्मी करणार ती मी करणार. भाजीपाला आज खूप दिवसानंतर मी खालीच घेतला कारण बाहेर जाणं काही होत नाहीये. म्हटलं राहू द्या, घ्यावा आता. मस्त सगळा भाजीपाला वगैरे धुवून ठेवला. थोडा मस्का मारून कढीपत्ता एक्स्ट्रा घेतला कारण तेवढ्यासाठी मला परत परत खाली जावं लागतं. म्हटलं छान स्वच्छ धुवून घेतले आणि पेरू तर घेतलेत. मला पेरू ना फक्त असं काळं मीठ टाकून आवडतं. कारण की मला बराच ॲसिडिटीचा त्रास होतो पण मी टाळते. पण मला खूप आवडतं पेरू. आणि अक्षरा दीदी आली म्हटलं आम्ही तर खूप खुश होतो आणि मस्त खेळलो होतो. एवढं मस्ती करतात ना दोघं जण की बास.